कोणत्या बैलाचं बैल? ते कोल्हापूरचं मदन पाटलाचं धकटवाडीला दिलेलं बैलाचं. मी मुलाखत घ्यायला गेलतो तेच बैल का? तेच असेल, मोठं वसुंडीचं हरण बैल होतं. हा हा हा, त्या बैलाच. म्हणजे मी गेल्यावर वासूर लहान होतं त्यांच्या गोठ्यात. त्यांच्या गाईचं आहे ना? घरच्या गाईचं आहे. मदन पाटलाचं घरचं गाईचं. हा हा हा. आता शेती कामाला पण झोपलाय. सगळं शेती कामाला गोठ्यात पळवलाय. गायवर पण चालू आहे. मी आता ते कोंडे वंशावळ येते का? हा, त्यांनी सांगितलं मदन पाटील. हा, त्यांचं तर पाटलाच्या घरात जन्मला होता का बैल, त्याला व्यापारीने काहीतरी सांगूनच दिलेलं असेल. हा हा. व्यापारी लोक तर कसं असते, कोणत्या बैलाचं हवा असतं त्या बैलाचं नाव. हे आता अलीकडे जास्त झाले ना, हवा झालेल्या बैलाच नाव घ्यायचं. हा, ते कसं झालंय, ते शाळा झाला हो, राजकारण झालं. हा, पण खात्री जाऊन कराय कोणाला वेळ आहे? खास जातीचं बैलाचं कुठं वासरच नाही ते, आणि कसलं तर बैलाचं नाव करायचं, कुठलं तरी व्यापाऱ्याने घेऊन जायचं, तेच हे करायचं आणि लोकांना फसवायचं. पण आईबाप खात्री कराय कोणाला वेळ आहे? नाव वापराय कोणाला जन्मलं त्याला तर सांगायला पाहिजे का नाही? वेळ नाही कोणाला, मग सांगायला वेळ आहे का? ह्या बैलाचं त्या बैलाचं पैशासाठी. हा, नाव वापरायला वेळ आहे. बैल मधल्यापेक्षा बरेच आले. खराब झाला आता, पेरणीचं बैल नव्हतं म्हणून ह्याला झोपलो ना. नाही, खराब धड वेगळा, पण बैलाला रूप निघत चाललंय. बैल सातारवाडीला वगैरे चालायसारखं बैल आहे. बघायचं आता जरा, आता हाताखाली वैरण बी नाही राजू आता. बर बर. वैरण पाऊस संपल्यावर वैरण बांधा बांधा. हा, आता वैरणीचा आपदा पण आहे. पावसात सगळ्यांना आपदा केली. आता कुठं बी सोडत नाही बैलाला. आला तर जागेवर जायचा, नाहीतर आईगळी पत्र कुठं बाहेर काढायचं. आईगळीपर्यंत. आईगळीलाच जायचं. नाही, बैल नाव ठेवते ठेवू दे, याला सांभाळायचं होत नाही, कशाला बांधले म्हणते ते, म्हणू दे, सांभाळणार आम्ही आहे ना. नाव ठेवायला काय तोंडाला हात लावायचा कोणाच्या? बैल शेती कामासाठी, बाकी म्हणा बावदान बगाडवाल्यांना सराव करायसाठी. आणि कळतंय की ह्याला काय व्यवस्था आहे का न व्यवस्था आलेल्या माणसाला. फक्त बंडल बोलून काय उपयोग आहे? बरं, बंडल बोलून ती किती दिवस टिकायचं आहे हो? शेवटी खऱ्याच दिवशी येणारच ना. एक काळ तेच आहे हो. हा, पुढे यायचं दिवस तेच आहे, खऱ्याच आहे. खऱ्याच दिवस आहेत. जे खरा माणूस सुरुवातीला ओरडतो ते पटत नाही. येडा आहे ते म्हणते येडा लोक, खरं बोलणाऱ्याला. खरं बोलणाऱ्याला. आणि आता सध्या कसं आहे, गोड बोले आणि फसवागिरी तेच चाललंय आता. हेच चाललंय. मग त्यातूनच आपलं नाव मिळवायचं आणि पैसे मिळवायचे. मग ह्याच्यावर कोणी कमवून ठेवलंय? ती कोण बघतंय? ह्याच्यावर फक्त नावासाठी. ह्याच्यावर कोणी कमवलंय, मी बिल्डिंग घेतलंय, शेती घेतलंय म्हणते ती. आम्हाला लई दिवसापासून कळतंय ह्याच्यावर काय नाही, फक्त गाडा चालतंय तेवढं, कशात कमी पडत नाही. बाजारहाट चालते म्हणायचं, तेवढं चालतंय. तसं बघायला गेलं तर नाद पण होतंय, माणसाची ओळख राहते, पण शिल्लक काय राहत नाही. ओळख राहते माणसाची. हा, त्याच्यामुळे माणसाचं जरा लिंक जोडतंय.